गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे शनिवार. मी ते घेतलेलं आहे ब्लॅक टी पाहायला, तर तेच. आणि ज्ञानेश आता तुटला हो ना, तर तेच पारोशी. तर ज्ञानेशसुद्धा आता सुटलेला आहे. तर आता सकाळचे 9 वाजलेले आहे. खरं म्हणजे मला सकाळी 7:30 पावणे 8 वाजताच निघायचं होतं, पण ठीक आहे, मी थोडी लेट उठली. मी थोडा कंटाळाच केला आणि उठल्यानंतर सगळं पटापट आवरलं वगैरे. तर तेच तर मी आता मार्केटला चालले. कल्याणला जो भाजी मार्केट आहे त्या भाजी मार्केटमध्ये चालले. तर मला पावसाळ्यासाठी कांदे भरून ठेवायचे, तर मी तेच कांदे, बटाटे, त्याचनंतर मला आंब्याचं, त्यानंतर मिरचीचं लोणचं करायचं आहे. त्याचबरोबर मला आंबापोळीसुद्धा करायची आहे. तर तेच मग मी त्यासाठी मार्केटला चाललेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे पावसाळा जवळ येत आहे, तर पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण साठवणी करून ठेवतो. तर तुम्हालाही माहिती आहे पावसाळ्यामध्ये खास करून सर्दी, खोकला आणि ताप याचं प्रमाण जास्त असतं. मग अशा वेळेस शक्यतो सर्दी आणि खोकला आपल्याला जास्त होतो पावसाळ्यामध्ये. तर मग अशामध्ये आपण काय करतो, काढी वगैरे पितो, गरम काढा वगैरे, तुळशीचा काढा करतो, मग गवती चहा वगैरे किंवा आलं वगैरे असा आपण काढा वगैरे करून पितो. तर तेच, तर मला आलं आणि गवती चहा आणायचं आहे आणि प्लस मला आईलासुद्धा गवती चहा आणि आलं द्यायचं आहे. आणि पप्पा आज संध्याकाळी जाते. संध्याकाळी म्हणजे दुपारी, बघू जसं मी येईल तसं, जसं त्यांना जमेल. पण पप्पा मला बोलतात की मी दुपारी निघेल, म्हणजे मी बाजारातून जाऊन आली की मग पप्पा लगेच निघणार आहेत. तर तेच, खरं म्हणजे ठरलं होतं पप्पा संध्याकाळी जाणार होते. पप्पा होता की नाही मी लवकरच जातो, कारण कसं ना बाहेर उन्हाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे ते उन्हाच्या अगोदरच जातील. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मग तेच त्यासाठी मी मार्केटला चाललेले आहे. आणि मी आईसुद्धा तिकडे चहाचा मसाला करते, तर त्यासाठी मला गवती चहा आणि आलं आणायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर मी त्यासाठी चाललेले आहे. तर तेच बाजारात चालले. बाकी ज्ञानेश आणि पप्पा घरातच आहेत. मी एकटी पटकन जाईल आणि पटकन बाजारातून जे मला आणायचं ते आणेल. आणि शक्यतो आपण कांदेसुद्धा पावसाळ्याच्या अगोदरच आणतो, कारण पावसाळ्यामध्ये कांदे महाग होतात असं आहे. तर तेच आता मी पटापट चहा पिते आणि बाजारात जाऊन येते. तुम्ही बघू शकता बाहेर पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे, म्हणजे पूर्णपणे आभाळ आलेलं आहे. थोडा वेळ ऊन असतो, थोडा वेळ आभाळ आलेला आहे, म्हणजे थोडा वेळ ढगाळ वातावरण असतं. आता मी खाली आलेली आहे वेल्डिंगच्या खाली. तर वेल्डिंगच्या खाली एवढी थंड हवा अशी सुटलेली आहे आणि अशा वातावरणामध्ये मला बाहेर फिरायला खूप आवडतं. आता मी चालले मार्केटला भाज्या आणायला, पण खूप छान वाटेल मला अशा वातावरणामध्ये मार्केटला जायला. तर मी आता मार्केटमधून जाऊन आलेली आहे. तर आता मी घरी आलेली आहे. तर आता 11 वाजलेले आहेत. तर मी 9:15 वाजता निघाली होती आणि मी काही शॉर्टच अशा व्हिडिओ क्लिप काढलेल्या आहेत, जास्त नाही. तर मी तुम्हाला सांगेल मार्केटमध्ये खूप सारी गर्दी असते आणि तिथे तो भाजी मार्केट, त्यामुळे तिथे ना मेजचा ठसका खूप जास्त लागतो
आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की तिथे ना कसं माहिती आहे का, माझ्याकडे जड पिशव्यासुद्धा होते, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ म्हणजे क्लिप नाही काढल्या. म्हणजे माझ्याजवळ जर कोणी असतं तर मी नक्की काढल्या असत्या, पण ना व्हिडिओ क्लिप काढायचं किंवा कुठं जायचं असेल तर ना जोडीला कोणतंही लागतं, म्हणजे व्हिडिओ क्लिप काढतील वगैरे. त्यामुळे मला जमलं नाही आहे मार्केटमध्ये व्हिडिओ क्लिप काढायला. मी एकदम 1-2च काढलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगेल की आता मी बाजारातून जे जे काही आणते ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी आम्ही नाश्ता करून घेतो. मी येताना आहे ना तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं आहे नाश्त्यासाठी. तर इथे 3 वडापाव, 1 प्लेट मी बटाटा भजी घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी 2 समोसे घेतलेले आहेत आणि इथे ह्या आहेत मिरच्या. तर हेच पप्पांना समोसे खायचे होते, ज्ञानेशला वडापाव खायचा होता. 2 वडापाव ज्ञानेश खाणार आहे, मी 1 वडापाव खाणार आणि भजी खाणार आहे. पप्पांना पण भजी आवडते आणि पप्पांना 2 समोसे हवे होते. मी बघू शकता त्याच्यामध्ये मी 2 प्लेट कांदा भजी घेतलेली आहे, ती आईसाठी. आता पप्पा घरी जातील ना, तर मग आई कांदा भजी म्हणजे कांदा भजी आणि पाव खाईल, पाव आणि कांदा भजी. आईसाठी 2 प्लेट मी कांदा भजी घेतलेली आहे, कारण आईला ना तिथली मी जिथे वडापाव घेते ना तिथे तो शिव वडापाव आहे, तर तिथूनच आम्ही तिथली कांदा भजी आईला खूप आवडते. आता आम्ही पटापट खाऊन घेतो. आजोबांना बाय बाय कर. चल. गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आम्ही जस्ट आत्ताच झोपून उठलो म्हणजे मी झोपून उठले, ज्ञानेश झोपलेलाच आहे तिकडे बेडरूममध्ये. येतं का, ज्ञानेश झोपला बेडरूममध्ये. तर तेच. आणि ना आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहे. असं वाटतं की 5 वाजता ऊन कमी होईल, पण ऊन काय कमी झालेलं नाही आहे. आणि ते चिवताई बघा फेऱ्या मारत असते. का फेऱ्या मारते माहिती आहे का, तिला इथे हे तांदूळ खायचे असतात, पाणी प्यायचं असतो. तर संध्याकाळी आहे ना तरीसुद्धा ऊन असतं, म्हणजे एवढं की ते उन्हाचं प्रमाण कमी असतं. तर आधी ज्ञानेचा क्लास होता ना तो 5चा होता, 5 ते 6 होता. पण म्हणजे उन्हामुळे जास्त उन्हामुळे त्यांनी ज्ञानेचा जो क्लास आहे म्हणजे जो कराटे क्लास आहे त्याचा टायमिंग 6 ते 7:30 ठेवलेला आहे. तर मी आता ज्ञानेशला थोड्या उशिराने उठवेल. तर मी तुम्हाला दाखवते की मी मार्केटमधून काय काय विकत घेतलं. मी तुम्हाला खरं सांगेल की ना मी मार्केटमध्ये काही व्हिडिओ क्लिप काढल्या, पण काय झालं माहिती, खूप जणांनी मला विचारलं तुम्ही व्हिडिओ क्लिप काढताय, तुम्ही काय महानगरपालिकेला सांगणार आहेत का वगैरे असं. कारण कसं माहिती, खूप जणं म्हणजे मार्केटला फुटपाथवरती बसतात विकायला वगैरे, आणि आतमध्ये भाजी मार्केटमध्ये सुद्धा, म्हणजे भाजी मार्केटमध्ये ऑलरेडी सगळ्यांचे पासेस वगैरे असतात. तर मी प्रॉपर मार्केटमध्येच गेली होती, तरीसुद्धा त्यांना भीती वाटत असते, असं आहे. तर तेच तुम्ही बघू शकतात की मी मार्केटमधून काय काय आणलेलं आहे. तर इथे मी कांदा घेतलेला आहे. तर मी अर्धे कांदे याच्यामध्ये आणि अर्धे कांदे या कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेले आहेत. तर मी इथे 6 किलो कांदे घेतलेले आहेत. तर मला मार्केटमधून 100चे 4 किलो कांदे भेटलेले आहेत, म्हणजे किती मग ते 25 रुपये किलोनी मला कांदे भेटलेले आहेत. तर मी इथे 150 रुपयाचे 6 किलो कांदे घेतलेत. आणि 6 किलो कांदे मला जवळजवळ 5 ते 6 महिने, ॲटलिस्ट 5 महिने तरी व्यवस्थित जातील. आता मी इथे 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. मला इथे बटाटे हे 30 रुपये किलोने भेटले आहेत.
भेटले आहेत मार्केटमध्ये. तुम्ही इथे बघू शकता की इथे मी गवती चहा घेतलेला आहे. तर हा जो गवती चहा आहे हा पाव किलो गवती चहा आहे. तर 20 रुपये पाव हा गवती चहा आहे. तर तुम्ही बघू शकतात इथे मी पाव किलो हा गवती चहा घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे पाव किलो आलं आहे. आणि इथे मी लिंब घेतलेले आहेत. तर 10चे 3 लिंब होते, पण त्यांनी मला 10चे 4 लिंब दिले, त्यामुळे मी 20चे 8 लिंब घेतलेले आहेत. तर गवती चहा आणि मी इथे आलं घेतलेलं आहे. हे जे आलं आहे ना, तर हे आलं 50 रुपये पाव आहे. तर त्यांनी मला 80 रुपये पावणे दिलेलं आहे, कारण मी अर्धा किलो आलं घेतलं होतं. मला आईसाठी पाव किलो आलं घ्यायचं होतं आणि माझ्यासाठी पाव किलो आलं घ्यायचं होतं. त्यानुसार त्यांनी मला 80 रुपये पावणे आलं दिले, म्हणजे 40 रुपये पाव. त्यानुसार 80 रुपयाचा अर्धा किलो मी आलं घेतलेलं आहे. तर खरं म्हणजे ना चहाचा मसाला करायचा आहे, त्यासाठी मी इथे गवती चहा आणि हे आलं घेतलेलं आहे. आईलासुद्धा चहाचा मसाला करायचा आहे, म्हणून त्यासाठी मी काय केलं माहिती आहे का, हा गवती चहा की तुम्ही अर्धा किलो घेतला, पण आईसाठी पाव किलो आणि माझ्यासाठी पाव किलो. आलंसुद्धा आईसाठी पाव किलो, माझ्यासाठी पाव किलो, असं मी पाव किलो घेतलेलं आहे. आणि इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला सांगेल की बाजारामध्ये 25 रुपये किलो टोमॅटो आहेत आणि 30 रुपये सव्वा किलो. तर इथे मी हे 30 रुपये सव्वा किलो टोमॅटो आणलेले आहेत. मी शक्यतो ना असेच जास्त पिकलेले टोमॅटो आणत नाही. मी अशा पद्धतीचे टोमॅटो आणते, म्हणजे कशामध्ये हे टोमॅटो दीर्घकाळ टिकतात, अजिबात खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये हे व्यवस्थित राहतात. आता मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्याच्या मिरच्या आहेत तर 20 रुपये पाव मिरच्या आहेत मार्केटमध्ये. तर मी इथे अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण माझ्या घरातल्यासुद्धा मिरच्या संपलेल्या होत्या आणि बाकी मला लोणचं करायचं आहे मिरचीचं, तर त्यासाठीसुद्धा मी मिरच्या घेतलेल्या आहेत. तसं मी अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि मला ना मिक्स लोणचं करायचं आहे, म्हणजे मिरची, लिंबू, आंबा असं मिक्स लोणचं करायचं आहे. त्यासाठीसुद्धा मला मिरच्या लागणार आहेत, म्हणून मी थोड्या जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत. तर इथे मी अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. आता तुम्ही इथे बघू शकतात की हे आंबे आहेत. तर इथे आंबे मी 2 प्रकारचे घेतलेले आहेत. तर हा आहे लोणच्याचा आंबा. तुम्हाला लोणचा करण्यासाठी तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळतील. तर तुम्ही बघू शकतात मी इथे हा लोणच्यासाठी 1.5 किलो आंबा घेतलेला आहे. आणि तुम्ही हा बघू शकता मी हा 1 किलो आंबा घेतलेला आहे. तर हे बघू शकता. तुम्हाला माहीत आहे की आपण जो मोरंबा करतो, तर मला ना असं किसून करायचं आहे. जो आंब्याचा जो किस असतो ना, आंबा किसून जो किस असतो त्या किसापासून मला मोरंबा करायचा आहे. आणि त्याला काहीतरी वेगळंच नाव आहे, तो नाव मला आठवत नाही. तर मी त्यासाठी हा 1 किलो आंबा घेतलेला आहे. आंबा हा मोठा आहे. तर हा 1 किलो आंबा आहे. आणि हे जे आंबे आहेत हे 1.5 किलो आंबे आहेत. हे मला लोणच्यासाठी मला आंबे घ्यायचे आहेत. आता मी तुम्हाला सांगते की हा जो आंबा आहे हा 50 रुपये किलो आंबा आहे. आणि हा जो आंबा आहे ना हा 40 रुपये किलो आंबा आहे. आणि मार्केटमध्ये लोणच्यासाठी ते ऑलरेडी फोडी करून देतात. तर मी फोडी करून घेतल्या नाही आहेत. मी स्वतःहून घरी हे आंबे कट करून आंब्याच्या फोडी करून घेणार आहे, म्हणून मी काही आंब्याच्या फोडी करून नाही घेतल्या. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकतात की मी बटाटा आंबा घेतलेला आहे. हा जो बटाटा आंबा आहे तर मी हा 1.5 किलो बटाटा आंबा घेतलेला आहे. तर त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे मला ना आंबापोळी करायची आहे. नानेशला आंबापोळी खूप आवडते, तर त्यासाठी मी हे 1.5 किलो आंबे घेतलेले आहेत. खरं म्हणजे मी 3 किलो आंबे घेतले होते, 1.5 किलो माझ्यासाठी, 1.5 किलो आईसाठी. आणि इथे हे आहे सफरचंद. तर मी तुम्हाला सांगेल की ना सफरचंदसुद्धा मी 1 किलो घेतले होते. तर अर्धे सफरचंद मी पप्पांना दिले आणि अर्धे मी ज्ञानेशसाठी ठेवले. तर तेच आहेत. तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल की मी हा कढीपत्ता आणलेला आहे आणि मी ही कोथिंबीरची जोडी आणलेली आहे, कारण कोथिंबीर नव्हती. आणि तुम्हालाही माहिती आहे मी कढीपत्ता सुकवून ठेवून देते, त्यासाठी मला कढीपत्ता हवा होता. तर अशा पद्धतीने मी मार्केटमधून
जे महत्त्वाच्या गोष्टी मला पाहिजे होत्या त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मी घेऊन आलेली आहे. तर तेच आता एवढंच आहे की आता या सगळ्या गोष्टी मी जागी ठेवणार आहे. तर हे टोमॅटो, बटाटे आणि ह्या ज्या मिरच्या मी स्वच्छ धुवून सुकून घेणार आहे. कांदे जिथे हे जे आहे इथे ठेवून देईल. कांदे बटाटे आधी स्वच्छ धुवून घेईल. त्यानंतर बघू आता आंब्याचं लोणचं करायला कधी आणि कसा वेळ भेटतो. आणि मला कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा व्यवस्थित निवडून ठेवा. कढीपत्ता तर मला सुकून घ्यायचा आहे, कोथिंबीर मला निवडायची आहे. तर आता बघू, पण ही सगळी कामं मी आता नाही करणार. तर फक्त टोमॅटो आणि बटाटे आणि मिरच्या मी स्वच्छ धुवून सुकत टाकते. बाकी आता 5 वाजलेले आहेत. किती वाजलेत तर तुम्ही बघू शकता की आता 5:15 वाजले आहेत. तर मी आता ज्ञानेशला उठवते पटापट, कारण त्याला क्लासला जायचं, कराटे क्लासला जायचं आहे. त्याची कराटे क्लासची तयारी करते पटापट.
गाईस, आता संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत. मी तुम्हाला सांगेन की पप्पा 12:30 वाजता घरी गेले ओला रिक्षा करून, कारण मला पप्पा बोलले की मी घरी जाऊनच आराम करेल. तर मग पप्पा लवकरात लवकर घरी गेले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मला बाजारात जायचं होतं, म्हणून पप्पा माझ्याकडे थांबले होते, जेणेकरून ज्ञानेशकडे ते लक्ष देतील. तर तेच ते पप्पा 12:30 वाजता घरी गेले ओला रिक्षा करून, आणि ते बोलले की मी घरी जाऊनच आराम करेल. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि आज आहे शनिवार, तर शनिवार रविवार त्यांचा कराटे क्लास असतो. तर ज्ञानेश आता कराटे क्लासमधून जाऊन आलेला आहे. नाही आवाज नको करू बाबा. तेच तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही बघितलंच असेल की मी बाजारातून काय काय आणलेलं आहे. तर आता मला लोणचं करायचं आहे. तर मी मिरचीचं लोणचं करणार आहे, आंब्याचं लोणचं करणार आहे, त्यानंतर आंबा आणि लिंबू त्याचं मिक्स लोणचं करणार आहे. त्यानंतर मला आहे ना आंबा किसून त्याचा गोड म्हणजे मोरंबा असतो ना, तो मला करायचा. असे मला 4 प्रकारचे लोणची करायची आहेत. तर त्यासाठी आपण काय करतो, काचेच्या बरणीमध्ये किंवा ज्या चिनी मातीच्या ज्या बरण्या असतात आपण त्याचा वापर करतो, किंवा प्लॅस्टिक, काही जण प्लॅस्टिकच्या बॉटल असतात त्याच्यामध्ये सुद्धा ठेवतात. तर मी यावेळेस जी लोणची आहे तर मी ते चिनी मातीच्या भांड्यात ठेवणार आहे. तर ह्यावेळेस ना एक गडबड झालेली आहे. तो माझी गडबड म्हणजे अशी की ना मी बदलापूरला गेली होती ना, तेव्हा मी ही 2 असे चिनी मातीची मी भांडी आणलेली आहेत. यामध्ये आपण लोणचं ठेवू शकतो किंवा दह्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात. तर मी तुम्हाला सांगेल की या बरणीमध्ये 1 किलो लोणचा मावेल. 1 किलो म्हणजे तो सुद्धा मुरलेला 1 किलो लोणचा मावेल. आणि तुम्ही जर तयार म्हणजे म्हणजे मुरण्यासाठी जर तुम्ही या बरणीमध्ये लोणचा ठेवत असाल तर म्हणजे 1/4 किलो लोणचं मावेल. असं म्हणजे 1 किलो नाही मावणार. ही आहे 1 किलोची बरणी, मुरलेलं लोणचं 1 किलो मावेल. पण ज्या अख्ख्या फोडी असतात जे की आपण तयार करण्यासाठी टाकतो, तो याच्यामध्ये फक्त 1/4 किलोच मावेल. तर हा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर मी काय करणार आहे, यामध्ये मिरचीचं लोणचं मावणार आहे. आणि तर मी चिनी मातीचे असे 2 भांडी घेतलेली आहेत. तर मी यामध्ये मिरचीचं लोणचं घालेल आणि दुसऱ्या याच्यामध्ये मी हे आंबा आणि लिंबूचं मिक्स लोणचं घालेल, ते कमी आहे. तर आता मला आंब्याचं लोणचं थोडं जास्त आहे, तर त्यासाठी मला मोठी बरणी हवी होती. तर मी त्यांच्या कराटे क्लासला सोडून गेली होती आणि तशीच मी पुढे गेली. तर जिथे झाडांची जी नर्सरी असते तिथेच किंवा जिथे मातीचे मडके वगैरे भेटतात तिथेच आपल्या चिनी मातीची भांडी भेटतात. तर तुम्ही बघू शकतात. तर मी ही मोठी अशी चिनी मातीची बरणी घेतलेली आहे. तर ही जी बरणी आहे ही 3 किलोची बरणी आहे. यामध्ये मुरलेलं लोणचं 3 किलो आरामात मावेल. आणि असं आपण रेडी म्हणजे फोडी वगैरे टाकून जर मुरण्यासाठी जर आपण लोणचं यामध्ये ठेवणार असू तर साधारणपणे 2.5 किलो याच्यामध्ये आरामात मावेल. तर मग मी विचार केला की आपण हीच बरणी घ्यावी, ही बेस्ट आहे. तर मग मी तेच आता येताना ही बरणी घेतलेली आहे. तर ही जी बरणी आहे तर मला ही 200ला बरणी पडली. आणि त्याचबरोबर मी अजून एक अशी छोटी बरणी आणलेली आहे. तर मी तुम्हाला सांगेल की ना मला मोरंबा करायचा आहे. तर त्यासाठी ही सुद्धा 1 किलोची बरणी आहे. हे बघा, तर मोरंब्यासाठी मी एक बरणी घेतलेली आहे. तर आता माझ्याकडे चिनी मातीच्या 4 बरण्या झालेल्या आहेत, कारण 4 प्रकारचे लोणचे ठेवण्यासाठी 4 मी बरण्या घेतलेल्या आहेत. तर गाईज ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि तेच आता मला पटापट आता लोणचीसुद्धा करायची आहेत, कारण तुम्हाला हे माहीत आहे आता हा मे महिना संपत आलेला आहे आणि उन्हामध्ये लोणचं लवकर मुरतो. तर ठीक आहे. आणि असंही रूम टेम्परेचरमध्ये सुद्धा लोणचं आरामात मुरतं. त्यासाठी उन्हाचीच गरज आहे असं अजिबात नाही. तर तेच त्याला मी पटापट उद्यापासून किंवा परवापासून मी लोणची बनवायला सुरुवात करेन. से नाही, बाय बाय. बाय बाय. माझ्याकडे ट्रॅक्टर ती
ज्ञानेश ना आता आंघोळी जेव्हा तो कराटे क्लासमधून घरी येतो तेव्हा तो आधी आंघोळ करतो आणि आंघोळ करतो ना तर आंघोळीला जाताना तो काय एकटाच जात नाही. आम्हाला कोण कोण लागतं माहिती आहे आंघोळीला? दाखव. हे बघा, आम्हाला ट्रॅक्टर लागतो, कार लागते, अजून काय लागतं, ढंपर लागतो, अशा गाड्या. अच्छा, छोटा ढंपर लागतो. मग स्वतः पण आंघोळ करायची, या गाड्यांना पण आंघोळ घालायची ना. आणि नुसतीच आंघोळ नाही घालायची. ज्ञानेशचा हा टॉवेल आहे, या टॉवेलनी या गाड्यांना पण पुसून, आधी तो स्वतःचा अंग पुसून काढेल, नंतर मग या गाड्यांना सुद्धा टॉवेलने पुसून काढेल. मी तुम्हाला एवढं सांगेल की ना ज्ञानेश आहे ना, तर आहे ना ज्ञानेशला आजपर्यंत ज्याही काही गाड्या भेटलेल्या आहेत, जेही काही त्याला खेळणी भेटलेली आहेत, ज्ञानेशने ती खेळणी खूप जपून वापरलेत. म्हणजे कुठला खेळ त्याने तोडला नाही की बाबा हां सगळ्याची पायानी सगळे पार्ट वगैरे वेगळे केलेत, असं त्याने काहीच केलं नाही आहे. तर ही गोष्ट ज्ञानेशची खूप चांगली आहे की त्याने अजूनपर्यंत तो खेळणी टिकून ठेवतो आणि तो खेळतो आणि त्याचा वापर करतो. हा ना. चला आता आपण एंड करायचा व्हिडिओ.